मागेल त्याला सौर पंप योजनेचे अर्जही भरपूर शेतकऱ्यांनी भरले। काही शेतकऱ्यांनी पेमेंट केलं आणि आता काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येत आहे। आता यामध्ये बरेच शेतकरी कमेंट करून हे विचारत आहेत की जर आमच्या विहिरीवर कनेक्शन असेल तर आम्हाला सौर पंप मिळेल का, पैसे भरावेत का? तर शेतकरी मित्रांनो, त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। कारण या अगोदर बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरीवर हे विजेचे कनेक्शन होते, मग त्या शेतकऱ्यांना मिळणार का, हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत आपलं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण सौर पंपाबाबतची इत्थंभूत माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो। तर शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्याकडे विजेचं कनेक्शन आहे त्या शेतकऱ्यांनी सुद्धा अर्ज भरलेले असतील, त्या अर्थीच हे शेतकरी असे प्रश्न विचारत असणार। आता महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो, शासनाने शेतकऱ्यांना शेती पंपासाठी मोफत वीज देण्याचं जाहीर केलेलं आहे। त्यामध्ये 3 HP ची मोटर असेल, 5 HP ची मोटर असेल आणि शेवटची 7.5 HP ची मोटरपर्यंत हे विजेचं बिल म्हणजे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं जाहीर केलेलं आहे। आता त्यानुसार शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप योजना ही जाहीर केलेली आहे। या अगोदर कुसुम योजना होती, त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना होती, त्यानंतर ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणली। यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज भरले, कारण गरजही तशीच होती। कारण विजेचं कनेक्शन जरी असलं विहिरीवर तरी वेळेवर लाईन टिकत नाही। नेमका ज्या वेळेस पाणी देण्याचा सीझन असतो, पाणी देण्याची वेळ असती, अशाच वेळेस ही वीज टिकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना सौर पंप हा गरजेचा वाटू लागला। आता त्यामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या वेळेस कुसुम योजना सुरू झाली त्यावेळेस शेतकऱ्यांनाही असं वाटत होतं की या सौर पंपावर कुठं मोटर चालत असते का, पाईपलाईनवर पाणी मारेल का आणि उन्हामुळे कुठं मोटर चालत असती का। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यावेळेस पैसे भरण्यास नकार दिला, म्हणजे भरले नाहीत लवकर। आणि ज्या वेळेस काही शेतकऱ्यांनी भरले त्या शेतकऱ्यांना ते सौर पंप मिळाले आणि त्या सौर पंपावर त्यांना दिवसा वीज मिळायला लागली, दिवसा मोटर चालायला लागली, रात्री जागण्याची गरज नाही पडली। आणि त्यावेळेस जे उर्वरित शेतकरी होते या शेतकऱ्यांना मग त्या गोष्टीचं महत्त्व पटलं आणि मग सर्वच शेतकऱ्यांनी आपल्यालाही सौर पंप मिळावा म्हणून अर्ज भरण्यास सुरुवात केली। मग कुसुमचेही बरेच शेतकरी हे आता आणखीही पंपापासून वंचित राहिलेत। काही शेतकऱ्यांनी तर पैसे भरलेले आहेत, 2-2 वर्ष झाले, त्या शेतकऱ्यांना सुद्धा आणखीही पंप मिळालेला नाही। काही शेतकऱ्यांना पैसे भरण्याचा ऑप्शन सुद्धा आलेलं नाही। मग कुसुममधले जे काही शेतकरी होते त्यांना सुद्धा आता पैसे भरण्याचा ऑप्शन आलेला आहे, म्हणजे SMS आलेला आहे। आता यामध्ये एक गोंधळ उडालेला आहे की काल एक पेपरला बातमी वाचली मी, लोकमत पेपरमध्ये, की जर हे पैसे भरण्याचे मेसेज आले तर ते काही शेतकरी हे वीज अधिकाऱ्याकडे गेले आणि त्यांना म्हणले की बाय आम्ही पैसे भरण्याची तुम्ही हमी घेता का? तर त्या अधिकाऱ्यांनी सरळ स्पष्ट सांगितलं की तशी आम्ही कोणतीही हमी घेणार नाहीत, मात्र तुम्ही ज्या वेबसाईटहून अधिकृत जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटहून जो अर्ज भरलेला आहे त्याच वेबसाईटवर तुम्ही पैसे भरू शकता। मात्र इतर कोणतेही तुम्हाला SMS येत असतील, व्हॉट्सअपवर काही मेसेज येत असेल पैसे भरण्याचा की या लिंकवरून पैसे भरा, किंवा SMS येत असेल की या लिंकवरून पैसे भरा, किंवा तुम्हाला कोणी फोन करून सांगत असेल की आम्ही तुम्हाला लिंक देतो, या लिंकवर पैसे भरा आणि तुम्हाला लवकरात लवकर सौर पंप मिळेल, तर शेतकरी मित्रांनो सावधान व्हा की अशी कोणतीही लिंक नाही की जी SMS द्वारे येते किंवा व्हॉट्सअपद्वारे येते किंवा वीज कंपनीचा महावितरणचा कोणताही फोन येतो आणि तुम्ही या लिंकवरून पैसे भरा असं कुठंही सांगितल्या जात नाही। मात्र शेतकरी मित्रांनो, आता पैसे भरायचे तर कुठं, तर पैसे फक्त आपल्याला जी अधिकृत वेबसाईट आहे मागेल त्याला सौर कृषी पंप जी महावितरणची वेबसाईट आहे त्याच वेबसाईटवर जाऊन आपला जो काही MKID MSID असेल तो टाकून आपल्याला पैसे भरायचे आहेत। आता पैसे कोणी भरायचे, तर ज्या शेतकऱ्यांकडे विजेचं कनेक्शन नाही, चांगलं पाण्याचा स्रोत आहे, विहीर आहे किंवा बोर आहे, त्या बोरला आणि विहिरीला चांगलं भरपूर पाणी आहे
अशा शेतकऱ्यांनी फक्त या सौर कृषी पंपाचे पैसे भरायचे, किंवा ज्यांच्या शेताशेजारी चांगली नदी वाहते, त्या नदीला पाणी आहे, चांगलं मोठं शेततळं आहे, ज्याला पाण्याचा चांगला स्रोत आहे म्हणजे साठवण आहे, अशा शेतकऱ्यांनी फक्त हे पैसे भरायचे आहेत. मग आता जे शेतकरी ज्यांच्या विहिरीवर कनेक्शन आहे त्या शेतकऱ्यांनी पैसे भरायचे का नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर शेतकरी मित्रांनो, या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये सरळ सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे विजेचं कनेक्शन नाही त्या शेतकऱ्यांना अगोदर हे सौर पंप दिले जातील. कारण याचा सर्वे होणार आहे. आता ज्या वेळेस वीज कर्मचारी सर्वे करण्यासाठी तुमच्या शेतात येईल आणि त्यावेळेस जर तुमच्याकडे विजेचं कनेक्शन दिसेल तर त्यावेळेस तुम्हाला हा सौर पंप मिळणार नाही. आता समजा एखाद्या वेळेस एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये विजेचा खांब आहे, पण त्या शेतकऱ्याकडे अधिकृत कनेक्शन घेतलेलं नसेल तर त्या शेतकऱ्यांना मिळू शकतो. मात्र ज्या शेतकऱ्याकडे अधिकृत कनेक्शन आहे त्या शेतकऱ्यांनी सध्या तरी पैसे भरायचे नाहीत. आता यापुढे जर त्यासाठी काही नवीन प्रयोजन झालं किंवा त्या ज्या शेतकऱ्यांकडे कनेक्शन आहे त्या शेतकऱ्यांसाठी दुसरी योजना आहे की त्यांना कन्व्हर्ट करता येतं. कारण आपल्याकडे मला समजा तुमच्याकडे विजेचं कनेक्शन आहे आणि तुम्हाला विजेचे कनेक्शन नको, मला सौर कृषी पंप पाहिजे, त्यासाठी वेगळी तरतूद आहे. त्यासाठी त्या शेतकऱ्यांना त्यांचा जो काही ग्राहक क्रमांक आहे तो टाकून मला विजेचे कनेक्शन नको, मला आता सौर कृषी पंप पाहिजे, त्यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो. मग त्या शेतकऱ्यांना जर असा पंप मिळवायचा असेल तर त्या शेतकऱ्यांनी तशा पद्धतीने मिळवायचा आहे. म्हणजे त्यांनी जे विजेचं कनेक्शन घेण्यासाठी जे काही डिपॉझिट भरलेलं आहे किंवा ज्याला आपण कोटेशन म्हणतो ते कोटेशन वजा करून जी उर्वरित रक्कम राहील ती त्या शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांनी या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जी काही 3 HP साठी 22 ते 23 हजार रुपये रक्कम आहे, 5 HP साठी 32 ते 33 हजार रुपये रक्कम आहे आणि 7.5 HP साठी जी काही रक्कम आहे ती तर तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या लक्षात असेल तर अशा शेतकऱ्यांनी, मग ज्यांना फक्त कनेक्शन नाही त्याच शेतकऱ्यांनी फक्त हे पैसे भरायचे आणि टप्प्याटप्प्यानं त्यांना वेंडर सिलेक्शन येणार आहे. वेंडर सिलेक्शन झाल्याच्या नंतर जी काही तुम्ही कंपनी निवडताल, आणि एक महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो की कंपनी निवडताना एक काळजी घ्या की कंपनी अशी निवडा की तुम्हाला ती चांगली सेवा देणारी असली पाहिजे, तुम्हाला चांगलं पाणी त्या मोटरनं दिलं पाहिजे, पाईपलाईनवर दिलं पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, जर तुमच्या लक्षात असेल की ज्या काही शेतकऱ्यांनी सौर पंप या अगोदर घेतलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा की कोणत्या कंपनीचा सौर पंप चांगली सेवा देतो. ज्या अर्थी तुम्ही घेतलेला असेल म्हणजे तुमचा तो अनुभव असेल, त्या शेतकऱ्यांनी आपला अनुभव प्रत्येक शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या या व्हिडिओच्या कमेंट खाली नक्कीच कमेंट नोंदवा की कोणत्या कंपनीचा सौर पंप घ्यायला पाहिजे. आणि आता उरला प्रश्न, ज्या शेतकऱ्यांना सौर पंप निवडायचा तर त्यांनी आपल्या परिसरातील जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून चांगला सौर कृषी पंप कोणत्या कंपनीचा आहे, कोणत्या कंपनीचा चांगला आहे ती त्यांच्याशी चौकशी करून तो पंप निवडायचा आहे. कारण मित्रांनो, याची जरी 5 वर्षी गॅरंटी असली, वॉरंटी असली तरी आपल्याला चांगली सेवा, चांगली सर्व्हिस, पाईपलाईनवर पाणी, विहिरीतलं खोल पाणी किंवा बोरमध्ये जे खोल पाणी आहे असं पाणी देणारा सौर पंप आपण निवडावा, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.